कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये उमटताना पाहायला मिळतात। खरं तर सोलापूरमध्ये देखील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले निवासी डॉक्टर असतील किंवा इंटर्न असतील यांनी देखील मार्चच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे। त्याचे परिणाम जे आहेत ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयावरती कशा पद्धतीने होतात ते बोलण्यासाठी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन संजीव ठाकरे सर आपल्यासोबत आहेत। ठाकूर सर, कशा पद्धतीने या संपमध्ये सगळे निवासी डॉक्टर सहभागी झालेले आहेत आणि वैद्यकीय सेवेवरती काय परिणाम झाला आहे का? सर्वप्रथम ही जी घटना घडलेली त्याचा मी आणि माझ्या प्राध्यापक वर्गातर्फे निषेध करतो। अशा घटना घडू नये अशी माझी एक प्रेमाळ इच्छा आहे। आता आपण बघितलेलं असेल की आता ओपीडीमध्ये जी आमची 1802 ओपीडी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे, तरी पण आमचे जे रेसिडेंट डॉक्टर्स आहे त्या काळ्या फिती लावून आज ओपीडीत तरी आले नाही, तरी त्यांनी आजपर्यंत ज्या कॅज्युअल्टी सर्व्हिस आहे किंवा ICUमध्ये हे सगळं काम करत आहे। काल परवा आम्ही रोज मीटिंग घेतो, सगळे जे प्राध्यापक आमचे टीचर्स लेक्चर्स आहे, APA प्रोफेसर आहे, इन्फ्लुएंट मी सुद्धा आज ओपीडीत बसतो आणि जे करून जे गोरगरीब रुग्ण आमच्या हॉस्पिटलला येतात त्यांना कशी आम्हाला सेवा देतील असा मी प्रयत्न करतो। आज प्राध्यापक जे आहेत ते टीचिंगपासून थोडंसं लांब राहून ओपीडीमध्ये सर्व्हिस जास्त देण्याचा प्रयत्न करतात। सध्या कसं झालं आहे की टीचिंगपेक्षा आता सध्या टीचिंग आम्ही कधी करू शकतो, प्रायोरिटी आम्हाला पेशंट केअर आहे। कारण हे जे गाव आहे हे 3 डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा 3 राज्यातून लोक येत असतात, त्यांना संपाचं काही फारसं माहीत नसतं। त्यांची रुग्णसेवा कोलमडू नये, त्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सगळे प्राध्यापक मंडळी आज ओपीडीत बसलेलो आहोत। रुग्णांची जसं सर म्हणाले की 3 राज्यातून सोलापूरच्या या रुग्णालयामध्ये रुग्ण येत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर जे आहेत ते घटनेचा निषेध करत काळ्या फिती लावून जे आहेत रुग्णसेवा बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।